काल आपण विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिल्या 3 चॅप्टरमध्ये रिसर्च मेथड्स म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्हज ऑफ द रिसर्च अँड मोटिव्हेशन ऑफ रिसर्च हा टॉपिक कव्हर केला. आता महत्त्वाच्या कॉन्सेप्ट शिकत असताना रिसर्च मेथड्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजी ह्या 2 कॉन्सेप्टसुद्धा शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या अगोदर आपण मेथड्स आणि मेथोडॉलॉजी या 2 शब्दांचा अर्थ आपण नेहमी पाहतो, की मेथड्स हा एक छोटासा पार्ट आहे मेथोडॉलॉजीचा. मेथोडॉलॉजी ही मोठी व्यापक संकल्पना आहे. नेहमी आपण आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये पण बघत असतो इंडक्टिव्ह मेथड, डिडक्टिव्ह मेथड, प्लेवे मेथड, ऑब्झर्वेशनल मेथड, क्वेश्चनिंग मेथड. दीज ऑल आर द मेथड्स इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. शिक्षक प्रत्येक वेळेस एका विषयाचं अध्यापन करत असताना किंवा एखादा आशय समजून सांगत असताना वेगवेगळ्या मेथड्स एकत्रपणे वापरत असतो. त्याच्या गरजेप्रमाणे आणि त्याच्या घटकाला अनुसरून योग्य त्या मेथडचा इनकॉर्पोरेट करत असतो. त्यानंतर टीचिंग टेक्निक्स आपण वापरत असतो, त्यासुद्धा मेथडचा पार्ट आहे. टीचिंग टेक्निकमध्ये ब्लॅकबोर्ड रायटिंग आलेलं आहे, एक्सप्लेनेशन मेथड आलेली आहे, क्वेश्चनिंग टेक्निक्स आलेले आहे, मोमेंट ऑफ टीचर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर याचा अर्थ काय, मेथड्स या शब्दाचा अर्थ मेथड्स बिलॉंग्स फ्रॉम मेथड्स अँड टेक्निक्स. पण मेथड्स आणि टेक्निक्स यातल्या ठराविक गोष्टी मिळून मेथोडॉलॉजी तयार होत असते. मेथोडॉलॉजी मोठी व्यापक संकल्पना आहे. मेथोडॉलॉजी एका टीचिंगच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे चालत असते. तशा प्रकारे रिसर्च मेथड्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये देखील रिसर्च मेथड्स अनेक प्रकारचे आहे. एक्सप्लोरेटरी मेथड आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड आहे, ॲनालिटिक रिसर्च मेथड आहे, डायग्नोस्टिक रिसर्च मेथड आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड आहे. तर मेथड्स अनेक प्रकारचे आहे, पण प्रत्येक वेळेस आपण सगळ्या मेथड्स वापरणार नाहीये. तर आपला रिसर्च प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार आपण योग्य त्या मेथडचं सिलेक्शन करतो. मग मेथडचं सिलेक्शन आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आहे, की त्या रिसर्चसाठी कोणत्या प्रकारचं रिसर्च डिझाईन लागणार आहे. अनेक प्रकारचे रिसर्च डिझाईन आहे. त्याच्यानंतर सॅम्पलिंग डिझाईन्स आहे, सॅम्पलिंग टेक्निक्स आहे, ऑब्झर्वेशन टेक्निक्स आहे, सर्वे मेथड आहे. तर अशा अनेक प्रकारच्या रिसर्च डिझाईन आणि डाटा कलेक्शन मेथड्स, रिसर्च डिझाईन मेथड्स, सॅम्पलिंग मेथड्स आहे. म्हणजे ह्या झाल्या टेक्निक्स आणि रिसर्च मेथड यांचं इनकॉर्पोरेशन करून आपण आपल्या प्रॉब्लेमनुसार त्याचा वापर करतो आणि आपल्या प्रॉब्लेमनुसार त्याची मेथोडॉलॉजी ठरवत असतो. म्हणून रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये अनेक प्रकारचे डायमेन्शन्स येत असतात. रिसर्च मेथड्स ही एक युनिफॉर्म पद्धत आहे. पण ती युनिफॉर्म पद्धत आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये कशी वापरायची. बऱ्याच वेळेस एकापेक्षा जास्त मेथड्स या वापरल्या, फॉर एक्झाम्पल ॲनालिटिकल मेथड्स आणि डिस्क्रिप्टिव्ह मेथड ही बऱ्याच वेळेस एकत्र वापरता येते. तर या अशा प्रकारे मेथड्स बऱ्याच वेळेस आपल्याला एकत्र पण वापराव्या लागतात. ऑब्झर्वेशन टेक्निक्स किंवा इंटरव्ह्यू टेक्निक्स या दोन्ही पद्धती आपण एकत्र वापरू शकतो. म्हणजे विषयाच्या गरजेनुसार टेक्निक्स आणि मेथड याचं सिलेक्शन आपण करत असतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे, रिसर्च methods has many dimension and research methods do continue a part of research methodology. Research methodology has many dimensions. अनेक डायमेन्शन्स आहे. कोणत्या प्रकारचं सिलेक्शन करायचं, मेथडचं, टेक्निक्सचं, ऑब्जेक्टिव्ह कसे असावे, हायपोथेसिस काय असावं, दिस ऑल बिलॉंग फ्रॉम द मेथोडॉलॉजी पार्ट. म्हणून मेथोडॉलॉजी ही मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणून the scope of research methodology is wider than that of the research method. Thus, when we talk of the research methodology, we do not talk of the research methods, but also consider the logic behind the methods. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणतो तेव्हा फक्त आपण रिसर्च मेथड्सचा उल्लेख करत नाही, तर त्याच्यामध्ये दडलेले अनेक लॉजिक्स म्हणजे रिसर्च डिझाईन असेल,
सॅम्पलिंग टेक्निक्स असेल किंवा डाटा कलेक्शन टेक्निक्स असेल. तर या सगळ्यांचा विचार, एकत्रित विचार केलेला असतो. वी यूज in the context of a particular methods or techniques and why we are not using others. आपण हीच टेक्निक का वापरली किंवा हीच मेथड का वापरली याचा उल्लेख सुद्धा मेथोडॉलॉजीमध्ये केलेला असतो. याच्या व्यतिरिक्त ऑब्जेक्टिव्ह असतात, हायपोथेसिस असतं. These are also come under the category of methodology. So the research results are capable being evaluated either by the researcher himself or by others. Why a research study has been undertaken, how the research problem has been defined, in what way, and why the hypothesis has been formulated. ह्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की हायपोथेसिस आपण असंच का केलेलं आहे, कोणत्या प्रकारचा हायपोथेसिस घेतलेला आहे, नल हायपोथेसिस आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस कोणता आहे, याचा सुद्धा उल्लेख मेथोडॉलॉजीमध्ये होतो. म्हणून मेथोडॉलॉजी ही मल्टी डायमेन्शनल आणि व्यापक अशा प्रकारची कॉन्सेप्ट आहे. तर मेथड्स हा त्याचा एक पार्ट आहे. याचा फरक असलेला तक्ता आपण इथे पाहत आहोत. रिसर्च मेथड्स आर द मेथड्स युज्ड बाय द रिसर्चर टू कलेक्ट डाटा टू कंडक्ट द रिसर्च ऑफ अ पर्टिक्युलर टॉपिक. रिसर्च मेथड फक्त काय आहे की डेटा कलेक्शन कसं करावं आणि प्रोसिजर कोणती राबवावी ही रिसर्च मेथड सांगत असते. व्हाईल द रिसर्च मेथोडॉलॉजी इज अ सिस्टमॅटिक अप्रोच टू सॉल्व द रिसर्च प्रॉब्लेम. परंतु रिसर्च मेथोडॉलॉजी काय सांगते की त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असावे, त्या ऑब्जेक्टिव्हनुसार तुम्ही हायपोथेसिस काय मांडावं, हायपोथेसिस मांडल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारची रिसर्च मेथोडॉलॉजी वापरावी, कोणत्या प्रकारची रिसर्च मेथोडॉलॉजी वापरल्यानंतर कोणत्या प्रकारचं डेटा कलेक्शन तुम्ही करणार आहोत, त्याच्यासाठी तुम्ही सॅम्पल साईज काय घेणार आहोत, या सगळ्यांचा उल्लेख ब्ल्यूप्रिंट आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी सांगत असते. आता रिसर्च मेथडचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च मेथड इज टू फाइंड अ सोल्युशन. आपल्या रिसर्च मेथडचा उद्देश हा आहे की जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमनुसार आपल्याला त्याचं सोल्युशन शोधायचे. तर रिसर्च मेथोडॉलॉजी काय सांगते, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च मेथोडॉलॉजी इज टू बी डिटरमाइन द सोल्युशन बाय अप्लाइंग द करेक्ट प्रोसिजर ऑफ रिसर्च. परंतु रिसर्च मेथोडॉलॉजी आपल्याला हे सांगते की आलेले रिझल्ट, आलेलं ॲनालिसिस तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी सुसंगत आहे किंवा नाही या संबंधीची माहिती आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीमधून मिळत असते. तिसरा फरक त्या दोघांमधला की रिसर्च मेथड्स आर युजफुल टू अप्लाय ड्युरिंग द लॅटर स्टेज इन द रिसर्च. बऱ्याच वेळेस डेटा कलेक्शन जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा आपण रिसर्च मेथड कोणती करायची आहे, कोणती घ्यायची आहे, रिसर्च डिझाईन, कारण टेक्निक्स ह्या वेळोवेळी वापरल्या जातात, मेथड्स ह्या वेळोवेळी वापरल्या जातात. परंतु रिसर्च मेथोडॉलॉजी आर अप्लाइड इन द इनिशियल स्टेज ऑफ द रिसर्च बीइंग कंडक्टेड. रिसर्च मेथोडॉलॉजी ही आपली रिसर्च प्रोसिजर सांगत असते, रिसर्च पाथ सांगत असते. आपण रिसर्च कोणत्या प्रकारे करणार आहोत, कसा करणार आहोत याबद्दल. म्हणून ती सुरुवातीलाच आपल्याला ती रिसर्चची ब्ल्यूप्रिंट तयार करावी लागते. चौथा फरक आहे रिसर्च मेथड्स आर स्मॉल पार्ट ऑफ द रिसर्च मेथोडॉलॉजी व्हाईल द रिसर्च मेथोडॉलॉजी इज अ मल्टी डायमेन्शनल कॉन्सेप्ट. हे ऑलरेडी झालेलं आहे सांगून. रिसर्च मेथड्स फिफ्थ आहे रिसर्च मेथड कन्सिस्ट ऑफ व्हॅरियस टेक्निक्स वेअर द व्हॅरियस स्टडीज अँड द एक्सपेरिमेंट्स आर युज्ड टू कंडक्ट रिसर्च अँड रीच द अप्रोप्रिएट कन्क्लुजन. रिसर्च मेथड्स ह्या वेगवेगळ्या ग्रुप ऑफ रिसर्च टेक्निक्स असतात की कोणकोणत्या टेक्निकचा योग्य प्रकारे वापर करायचा याच्यावरून रिसर्च मेथड्स तयार होत असते आणि त्यानुसार आपण रिसर्च कंडक्ट करतो किंवा एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो आणि त्याच्या कन्क्लुजनवर येत असतो. तर रिसर्च मेथोडॉलॉजी काय सांगते, रिसर्च मेथोडॉलॉजी are used applied during the initial stage of the research to explain the purpose of chosen methods and how they will be served its function. रिसर्च मेथोडॉलॉजी आपल्याला हे सांगते की आपले क्वेश्चन काय आहे, रिसर्च क्वेश्चन काय आहे, त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह किंवा हायपोथेसिस काय आहे आणि त्या हायपोथेसिसनुसार आपण कोणती रिसर्च मेथड वापरली पाहिजे त्याचं जस्टिफिकेशन इनिशियललाच आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी सांगत असते. रिसर्च मेथड कन्सिस्ट ऑफ डिफरंट इन्व्हेस्टिगेशन टेक्निक. मेथड्समध्ये अनेक प्रकारच्या टेक्निक्स असतात इन्व्हेस्टिगेशनच्या, अनेक प्रकारे वेगवेगळे. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडमध्ये आपल्याला जर वापरलेली आहे तर त्याच्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस टेक्निक वेगळे आहे,
त्यानंतर जर एक्सपेरिमेंटल टेक्निक असेल तर त्याच्या स्टॅटिस्टिकल एनालिसिस टेक्निक वेगळे आहे. म्हणजे मेथड्स आणि आपल्याला सांगत असते की कोणत्या प्रकारे मी इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स वापरणार आहे. पण मेथोडॉलॉजी ही काय सांगते, तर रिसर्च मेथोडॉलॉजी इज अ सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजी टू अचीव्ह द डिसाइडेड ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट जे आहे त्यानुसार आपल्याला ती मेथोडॉलॉजी सांगते की मला कोणत्या मेथड्स आणि टेक्निक्स वापरायच्या आहे. आता रिसर्च मेथड्स इनकम्पासेस ऑफ कॅरिंग आउट द एक्सपेरिमेंट, सर्वे, टेस्ट अँड सो ऑन. रिसर्च मेथड प्रमाणे आपल्याला एक्सपेरिमेंट तयार करावे लागतात, सर्वे घ्यावे लागतात, त्याच्या टेस्ट कराव्या लागतात किंवा स्टॅटिस्टिकल एनालिसिस करावे लागते. तर रिसर्च मेथोडॉलॉजी इनकम्पासेस डिफरंट टेक्निक विच आर used during the performance of experiment, survey or the test. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, रिसर्च मेथोडॉलॉजी इज द प्रोसिजर हाऊ टू कंडक्ट द रिसर्च अँड रिसर्च मेथड्स आर द टूल्स. Research methods and research techniques are the tools which helpful to implement research methodology during the research. तर ह्या दोन कॉन्सेप्ट आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहे. यानंतर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो सिलेबसमध्ये दिलेला आहे तो म्हणजे की आपल्या रिसर्च प्रोसेसमध्ये इंडियामध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला जनरली पाहायला मिळतो, इश्यूज अँड प्रॉब्लेम्स इन रिसर्च. तर त्यातला पहिला मुद्दा आहे द लॅक ऑफ सायंटिफिक ट्रेनिंग इन द मेथोडॉलॉजी ऑफ इज अ ग्रेट इम्पेडिमेंट फॉर द रिसर्चर इन अवर कंट्री. लक्षात घ्या की जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिसर्च होतं. मी वेब ऑफ सायन्समध्ये बघितलं होतं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जर 2010 ते 2020 असा जर आपण सर्च केला तर आपल्याला जवळपास 50,000 आर्टिकल्स पाहायला मिळतात. एका विद्यापीठामध्ये 50,000 आर्टिकल्स आपल्याला पाहायला मिळतात. पण तोच 10 वर्षामध्ये तयार झालेले. पण तोच जर आपण मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठाच्या 10 वर्षाचा स्टडी केला तर हार्डली आपल्याला 10 ते 12,000 आर्टिकल्स पाहायला मिळतात. म्हणजे एवढा ड्रास्टिक चेंज आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि इंडियाच्या याच्यामध्ये. कारण याची काही कारणं आहे की इंडियामध्ये रिसर्च कल्चर का डेव्हलप होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं लॅक ऑफ सायंटिफिक ट्रेनिंग. रिसर्च मेथोडॉलॉजीकडे एक विषय म्हणून न पाहता रिसर्च करण्याच्यासाठी त्याचा एक बेस तयार झाला पाहिजे. आणि अनेक वेळेस रिसर्च मेथोडॉलॉजी ह्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि बऱ्याच प्रमाणामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीची प्रशिक्षण हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये भारतामध्ये दिलं जातं. आत्ता हा विषय ग्रॅज्युएट लेवलला इनकॉर्पोरेट करण्यात आलेला आहे सिलेबसमध्ये. देअर आर insufficient interaction. Second important point why the India is lacking in research culture. There is insufficient interaction between the university research department on one side and business establishment, government departments and research institutions on the other side. आता इथे होतंय काय की आपल्यामध्ये हा कम्युनिकेशन अकॅडमिक आणि इंडस्ट्री किंवा अकॅडमिक आणि बिझनेस याच्यामध्ये नेहमी गॅप राहिलेला आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतील, बिझनेस एस्टॅब्लिशमेंट्स असतील यांच्यात आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूट फॉर एक्झाम्पल विद्यापीठ यांच्यामध्ये इनसफिशियंट इंटरॅक्शन आहे. हा एक मुद्दा आपल्याकडे रिसर्च कल्चर नाही यासाठी आहे. तिसरा मुद्दा आहे मोस्ट ऑफ द बिझनेस युनिट्स in our country do not have the confidence that the material supplied by them to the researcher will not be misused, and as such they are often reluctant in supplying the needed information to the researcher. बिझनेस किंवा इंडस्ट्रीमधला जो डाटा असतो तो कॉन्फिडेन्शियल डाटा असतो आणि हा कॉन्फिडेन्शियल डाटा स्टॅटिस्टिकल डाटा, क्वांटिटेटिव्ह डाटा हा रिसर्चरला हवा असतो. पण बऱ्याच वेळेस आपल्याकडे त्याचा मिसयूज होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तो डाटा देण्यामध्ये इंडस्ट्री किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन्स या तयार नसतात आणि म्हणून रिसर्चरला योग्य तो प्रमाणात डाटा मिळत नाही आणि हे एक कारण आहे की आपल्याकडे रिसर्च मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही. रिसर्च स्टडीज ओव्हरलॅपिंग ऑन वन अनादर.
आता यामध्ये देखील आहे, की बऱ्याच वेळेस तुम्ही विद्यापीठामध्ये जा आणि रिसर्च थिसीस कोणत्याही डिपार्टमेंटचे बघा, तर तुम्हाला कळेल, की लिटरेचर रिव्ह्यूपासून बऱ्याच वेळेस ते कॉपीराइट मारलेला असतो. मी ला शिकवत असताना एम-लिपमध्ये मी जर बघितलं, की यूजर स्टडीज, देअर आर एम्पल ऑफ यूजर स्टडीज व्हिच आर रिपीटेड, रिडुप्लिकेट. रिसर्च पुन्हा करणं यात वावगं काही नाही, पण न्यू डायमेन्शन्सवर तो रिसर्च होणं अपेक्षित आहे. तो होत नाही. बऱ्याच वेळेस जुन्या विद्यार्थ्यांच्या किंवा जुन्या रिसर्चचा कॉपी करून हा रिसर्च कंडक्ट केला जातो. तर हे प्रमाण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. प्लॅगॅरिझम आल्यामुळे आता याला थोड्याफार प्रमाणामध्ये आळा बसलेला आहे, की आता हळू-हळू डिजिटलायझेशन होत असल्यामुळे आपण जो रिसर्च तयार करतो किंवा रिसर्च रिपोर्ट सादर करतो, तो रिसर्च ॲनालिसिस करण्यासाठी किंवा त्याचं कॉपीराइट चेक करण्यासाठी अनेक प्रकारचे सॉफ्टवेअरसुद्धा टर्निटी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर ग्रामरलीमधून तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारचे काही सॉफ्टवेअर्स आलेले आहे, की त्या सॉफ्टवेअर्समधून आपण रिसर्चचं प्लॅगॅरिझम चेक करू शकतो. परंतु ते अजून विद्यापीठ स्तरावर आहे. ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट लेव्हलला ते आलेलं नाही किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूटला ते घेणं शक्य नाही, कॉस्टली असतात. त्यामुळे आपल्याकडे रिसर्च हा ओव्हरलॅपिंग होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. देअर डज नॉट एक्झिस्ट अ कोड ऑफ कंडक्ट. रिसर्च करण्यामध्ये जे कोड ऑफ कंडक्ट पाहिजे, की कशाप्रकारे आपण रिसर्च केला पाहिजे, रिसर्च प्रोसिजर राबवली पाहिजे, या संदर्भामध्ये अशा प्रकारचा कोणताही कोड ऑफ कंडक्ट भारतामध्ये नाही. लायब्ररी मॅनेजमेंट अँड फंक्शनिंग इज नॉट सॅटिस्फॅक्टरी ॲट मेनी प्लेसेस. बऱ्याच ठिकाणी रिसर्च कल्चर डेव्हलप करताना लायब्ररी हा एक महत्त्वाचा रोल असतो. कारण ज्याला आपण म्हणतो प्रायमरी डाटा, रिसर्चसाठी जो लागणारा प्रायमरी आणि सेकंडरी डाटा आहे, तो मूलतः लायब्ररीतून मिळत असतो. आपल्याकडच्या ज्या लायब्ररीज आहेत, त्या एवढ्या इनरिच नाही, ज्या रिसर्चसाठी आवश्यक असणारं प्रायमरी मटेरियल परचेस करू शकेल. साधारणतः तुम्हाला माहिती आहे, की अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक डेटाबेस परचेस करण्यासाठी साधारणतः 3 ते ₹3.5 लाख लागतात. तसेच प्रकारे अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग हा डाटासुद्धा देखील 3-3.5 लाखापर्यंत आहे. IEEE सारखा जो प्रायमरी डाटाबेस आहे रिसर्चसाठी आवश्यक असलेला, हा डाटासुद्धा जवळपास 5 ते 6 लाखाला मिळतो. तर बऱ्याच वेळेस या फायनान्शियल क्रायसिसमुळे लायब्ररी मॅनेजमेंट ते प्रोक्युअर करू शकत नाही आणि अनेक वेळेस लायब्ररी मॅनेजमेंट कडे डेटा नसल्यामुळे रिसर्चला जो लिटरेचर सर्व्हे आणि जो प्रायमरी डाटा आवश्यक असतो, तो बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. म्हणून भारतामध्ये ही एक समस्या मोठी आहे. द डिफिकल्टीज ऑफ इनॲडिक्वेट अँड टाईमली सेक्रेटरियल असिस्टंट. बऱ्याच वेळेस आपल्याला अनेक गोष्टीचे परमिशन्स लागत असतात आणि त्यावेळेस त्या परमिशन्स आपल्याला वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला रिसर्च करता येऊ शकत नाही. देअर आर अल्सो अ डिफिकल्टी इन टाईमली अवेलेबिलिटी ऑफ पब्लिश्ड डाटा फ्रॉम व्हेरियस गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज. गव्हर्नमेंट आणि ज्या अदर एजन्सीज आहेत, त्या एजन्सीजकडून आपल्याला जो डेटा प्रकाशित होतो, तो बऱ्याच वेळेस डिले होत नाही आणि ऑनलाईन तो अवेलेबल नसतो आणि त्यामुळे देखील रिसर्चसाठी लागणारा जो डेटा आहे, तो आपल्यापर्यंत उपलब्ध होत नाही. Many times the problems of the conceptualization take place and also problem relating to the process of data collection and related things. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम ऑफ कॉन्सेप्च्युलायझेशन टेक प्लेस अँड अल्सो द प्रॉब्लेम रिलेटिंग टू द प्रोसेस ऑफ डाटा. बऱ्याच वेळेस कॉन्सेप्ट समजणं किंवा कॉन्सेप्ट ॲक्सेप्ट करायला तयार नसतात, की रिसर्चसाठी जी न्यू आयडिया असते, ती कन्व्हिन्स करणं बऱ्याच वेळेस मॅनेजमेंटला शक्य होत नाही आणि त्यामुळे देखील आपल्याकडे रिसर्च प्रोसेस किंवा ती जी वेळ त्यामध्ये निघून जातो, त्यामुळे सुद्धा डेटा कलेक्शन आणि रिलेटेड गोष्टीला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारे हे साधारणतः 9 रिझन्स मी इथे सांगितलेले आहे, की भारतामध्ये रिसर्च रिलेटेड काय इश्यू आहे. तर हे जे इश्यू आहे, ते परत मी सम अप करतो, की आपल्याकडे ट्रेनिंग फॅसिलिटी नाही, इनसफिशियंट इंटरॅक्शन नाही गव्हर्नमेंट आणि अकॅडमिक्समध्ये. त्यानंतर इंडस्ट्री आणि अकॅडमिक्समध्ये इंटरॅक्शन नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की इंडस्ट्री आणि बिझनेस हे कॉन्फिडेन्शियल डाटा द्यायला तयार नसतात. बरेचसे थिसीस हे ओव्हरलॅपिंग असतात. आपल्याकडे कोड ऑफ कंडक्ट नाही. लायब्ररी फॅसिलिटी प्रायमरी एंड सेकंडरी डाटा प्रोक्युअर करण्यासाठी फायनान्शियल सपोर्ट नसतो किंवा लायब्ररी सर्व्हिसेस आर नॉट गुड. देन डिफिकल्टी इन की काही परमिशन्स लागत असतील गव्हर्नमेंट एजन्सीकडून, तर त्याचं सेक्रेटरियल असिस्टंट आपल्याला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, मॅनेजमेंटला एखादा रिसर्च समजून सांगून कन्व्हिन्स करण्यासाठी बराचसा कालावधी लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या भारतामध्ये रिसर्च कल्चर विकसित होण्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत आहे. सध्या हळू-हळू रिसर्च सिनॅरिओ बदलतो आहे भारतात देखील. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता रिसर्च कल्चर डेव्हलप होण्यासाठी गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेत आहे. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं मोठं पाऊल म्हणजे ज्याप्रमाणे वेब ऑफ सायन्स आहे, तशा प्रकारे अकॅडमिक डेटाबेस, रिसर्च डेटाबेस गव्हर्नमेंट आता नुकताच तयार करायला घेतलेला आहे. इन्फ्लिबनेट नावाचं जे सेंटर आहे, जे गांधीनगर गुजरातमध्ये आहे, ते गुजरातमधलं सेंटर भारतातल्या सगळ्या रिसर्चर्सने प्रकाशित केलेल्या आर्टिकलचा, संशोधन पेपर्सचा, रिसर्च पेपरचा डेटाबेस तयार करत आहे. जो डेटाबेस आपल्यामध्ये अनेक प्रकारचे रिसर्च ग्रुप तयार करण्यासाठी पुढे पॉझिटिव्ह पद्धतीने त्याचा उपयोग केला जाईल. तर यामुळे आता हळू-हळू गव्हर्नमेंट रिसर्च कल्चरकडे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला लागलेलं आहे. इव्हन सोशल सायन्स डिपार्टमेंट हे सुद्धा रिसर्च वर्कशॉप घेण्यासाठी सपोर्ट करत आहे ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट अंतर्गत. तर या सर्व गोष्टी आता हळू-हळू सिनॅरिओ चेंज होत आहे. तर ह्या प्रकारे आपण आजच्या सेशनमध्ये रिसर्च मेथड म्हणजे काय, रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे काय, याच्यामधला फरक बघितला आणि भारतामध्ये रिसर्च कल्चर डेव्हलप होण्यामध्ये कोणते अडथळे आहे, या संदर्भामध्ये माहिती पाहिली. पुढील माहिती आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहू. थँक यू व्हेरी मच.